आज बघा दगडी याचा चालू आहे ते पाठीने. इकडं अन्न आहे तर मावशी आहे आमची. आम्ही तिघजण आबा अजून यायचं आहे. घरचं त्याचं होत होतं म्हणून केले बघा पाठीने होऊन ढीक तकडं टाकतोय त्या साईडला. ह्या बांधाय दगड काय करते डासाळती म्हणून कडकडची खालची जी पायसाळी दगड आहे ती सगळं नेऊन एका जाग्याला तर ढीक करतोय बघा. माहिंदा दगड हवा ह्या रानाची सगळी दगड जायती. आबान त्या दिवशी काय येचलं नाही ह्या पाठरावा ही सगळी दगड जायती. म्हणून रोटरायचं आता रान इरड जरा बाहेर पडले गावात बारीक आलंय. उद्या रोटरायचं पाऊस चांगला झाला या काय लगेच आता चिखलात काय करा येत नाही. मग म्हटलं 2 रोजात आपलं दगड इचून घ्यावं. ती कशा आहे दगड ह्या बांधाला दगड लागलेली सगळी हे आपल्याच रानातली ती लय दगाड रान सगळं माळरानाचं. ह्या रानाला कष्ट मायंदाळ म्हणजे अफाट कष्ट आहे. पाक दगड इचून त्या साईडला टाकतो या. तिथलं इकडं सगळं इचली बघा सकाळ धरणं ही एवढं सगळं इचून सगळं टाकलं जागोर. तिथं एक मोठा ढेक केलाय म्हणलं पुन्हा JCB आणि ट्रॅक्टरनं आपलं भरून टाकायचं खाली कुठं तर नसेल तर JCB डबर उकरायचं खाली आणि त्यात पुरायची कंबरभर डबर उकरायचं आणि त्यात ही असली बारकं गोटं त्यात टाकायचं. शेला हेच काम आहे. उचल लागा मावशीला एक आता नाही उतरत. अण्णा काय राहिला आज काय नाही मटणाव ताव खाल्लंय तर मला सांगतो वगैरे आवाज आलं उरलेलं मटण वगैरे आजीने आणून दिलंय. अण्णानं काय गेलंय मटणाव आज ताव मारून आलं. मी आलोय सकाळ आपलं 2 भाकर खाऊन. हे मटण खाल्ल्यामुळे आता वाटण आणणारा अशी कंडिशन झाली आहे. मीच वाहत होतो आता म्हणलं व्हिडिओ करावं. व्हिडिओ करून पुन्हा वाह्याला कसा हात झाले बघितला. इथं लागलं बघा दसोडी बसली ती काढली तर टोपडा जिंकला. कष्ट करावं लागते बिगर कष्टाचं काय नाही. काय गडी म्हणते गडी कष्ट करत नाही नुसता व्हिडिओ धरूनच व्हिडिओ काढतो या. मावशी सांग असते कष्ट करतोय का नाही. लय अफाट कष्ट असतं या. कष्ट म्हणजे केलं म्हणजे लय असतंय नाही म्हणजे नाही असं कंडिशन आहे. काय काम नसल्यानं काम नसल्यानं तर कुणा रोजगाराला जाता. आपलं घरचंच करायचं. बाहेर कुठं कामाला जायचं नाही काय नाही घरचं करायचं. घरच्या रानात किती बी नेट लागू द्या. बरेच सगळ्यांचा तुमचा प्रश्न आहे म्हणजे काय असतंय माझा कॅमेरा धरायला कोण नसतंय आणि मी जे काय ते लाईव्ह दाखवत असतोय सगळं म्हणजे कोण कामाला लावलं कोण आलं ही कोण काम करतो हे सगळं दाखवत असतोय. बाकीच्यांचं घरातल्या आमच्याच कसं आहे सगळ्यांचा कॅमेरा धरा मी असतो या. त्यामुळे काय होतंय त्यांची कामं केलेली तर मला दिसते ती म्हणून मला तुम्ही सगळेजण म्हणता आयता बसून खातोय. बसून नाही खात बाबानं काम करावं लागतंय. काम केल्याशिवाय रान नाही या लय हाल होतं. हे आता जरा राहणं सगळं या रानात दगाड मायंदाळ होतं. JCBनं आणि हिन सगळं नीट केलं इचून. कष्ट केल्याशिवाय कुणालाच सुख नाही. असं कॅमेऱ्यातनं जग बघणं आणि समोर प्रत्यक्षात बघणं जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं काय भाऊ बहीण काय करते तेवढा 9 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं आयुष्य दाखवता येत नाही. त्यामुळं कमेंट करताना थोडं म्हणजे हे करत जावा. सगळ्यांचा विचार करून करत जावा. म्हणजे तुमच्या मनातला प्रश्न खाल्ला नाही तुम्ही माणसाला यायला अजून असं तसं नाही. तुम्हाला करू वाटलं तरी पण करा काय अडचण नाही. आपल्याला ती सवय लागून गेलेली आहे. बघा इथं एक मोठा दगड आहे. इथं आबा आला का मग हे आम्हाला दखलून जातो या. कसं रान मागं दतल्यागत केलंय. कसा आमचं आयुष्य माळरानात गेलंय आणि हे माळरानाला प्रत्येक नांगरटीला दगड टिकते. प्रत्येक नांगरटीला असं काय नाही. आणि तुम्ही जर वर्षी बघताय आता 2-3 वर्ष झालं बघताय दगड येतले प्रत्येक पिकाला दगड आम्हाला याचावं लागतं. लय खोटा नाही हो. आता ह्याला ह्या रानाला कधीच घातला नाही. रान वाटल्यापासून आता ह्याला 2 डॅम्पिंग लेडी खत घालायचं आहे. कमी पडलं तर आपल्या घरची पण एक डॅम्पिंग आणायची म्हणजे उकरंडा मोकळं होतं या. बाकी काय तुमचं झाली का जेवणं बिवणं सगळी. माती जरा भरावं म्हणतो या रानात उन्हाळ्यात. आता पुढच्या वर्षी उन्हाळ्यात काय करतो त्यात जरा माती भरून टाकतो. माती भरली म्हणजे रान पिकते. घरा बसले पण रान असंच होतं पिकत नव्हतं काय. आता जरा पिकायला लागले व्हायचं. माती भरल्याशिवाय काय नाही हो. मावशीला आमच्या माहीत आहे मावशी पोतभर दाणं होतं सगळं ते मळ्यात 10 गुंठ तसंच पोत 2 पोती होई तेवढ्या नाही. एकाच सालभर आम्हाला एखाद असायचं.
आता कसं झालंय, रानात टाकाटाक झाली, ही पाईपलाईन बोर सगळ्या सुविधा झाल्या. आता कसं बी सहज 10-20 पोती माल होतो या. आता गेलं सारीच तुम्हाला सांगतो, त्याच्या पलीकडे वर्षी 20 पोती मका झाली, बाजरी झाली, मका झाली. गेलं साली शेंगा झाल्या 10-15 पोती मका झाली, बाजरी 7-8 पोती झाली. आता औंधा अजून बाजरी मका केली आहे, मका मुरगा झाला. कष्ट केल्याशिवाय काय नाही, कष्ट ही करावं लागतं या. जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपल्याला करावं लागत असते. बरोबर आहे नाही? ही सगळी दगडं पाठीत भरावं लागते ती हात, आणि दगडं भरणं एवढं सोपं नाही, हात भराडून जातं या. आज काय वाटत नाही, पण उद्या याला आंघोळ केली का तुम्हाला सांगतो हात चालवायला लागते. वाटतंय तेवढं सोपं नाही. ही कोचीची दगड असते अशी बघितली का, ही खरमडती हाताचं साल्ट निघून जातं या. तरी आता जरा बरं आहे, पोळत नाही. उन्हाळ्याची जर ही दगड धरली ना हातात, सगळं कातड सहित गोळा करतं या. शिट्टीतल्या माणसाला काय कळत नाही ह्या दगडाची किंमत. जी काम करतंय त्याला सगळं माहित असते बघा. 9 मिनिटाच्या व्हिडिओतनं सगळं आयुष्य कळत नसतं या. कुठल्या बी ना पहिल्यापासूनच कुठल्याच कामाला मी डगमगत नाही. गारेगारी इकत होतो 7-8-10 गावाने गारेगारी इकली ती अख्ख्या उन्हाळ्यातली, माहित आहे का. आठपडीत पेटी गारेगाराची भरली का तुम्हाला सांगतो, डिगीची, इटलापूर, पुजारवाडी, खाली डब्याची वाडी, इटकी, बचिरी, शिंगुर्णी, शेरवाडी, कटपळ, बेंदवस्ती, दडसवाडी, सगळं या रानाने सगळी गारेगारी इकली ती. आमच्या गावातल्या लोटवडी मोसोबाव सुद्धा गारेगारी इकली ती. लाजत नाही पहिल्यापासून. लय भरू नका पाट्या, हो एवढ्या पाट्या भरू नका, उचलत नाही. तुम्ही भरली पाठी भरली मी, तुम्हीच भरली, मी इकडे भरून लय उचलायला येत नाही. उगा मानलंच कळ दादा, एवढं व्हिडिओ तर पण माझी मी टाकतो. मापात अशी असली मी उचलायला येत. एवढ्या पाट्या भरून न्यायची काही गरज आहे का. हा नाही नाही त्याच्यावर टाकायचे ना, ह्यात टाका, ती सगळी टाका ह्यात. दमानं वरण टाकू नका, पाट्या कोजायला लागेल. आता लई दिसाच्या पाट्या ही फुटल्या म्हणजे हे मसालासनी सुद्धा नाही. आणायचं, पैसा लागतोय त्याला. बेगर पैशाचं काम आहे. पैसा कुठला आणाय त्याला, आलं वाटतंय मस्त सगळं, पैसा लागतोय. होय मावशी, पाट्या त्यात भरणं काय मावशी, भरणं लय काय म्हणते. अहो अण्णा बोलायचं एवढं, घरातल्या माणसांना बी कसं आहे पाहिजे ते आणून द्यायचं आहे. अहो पैसा कसा वापरायचं त्यांना माहित नाही. हे आणा ते आणा ते आणा, अरे सगळं आणायचं आहे, पण आणायचं कशानं लय अवघड आहे हो. माणसाला वाटतं काय सगळं शेणचं सगळं चांगलं आहे, पण प्रत्येक माणसाच्या मागं आडी अडचणी असते. त्या श्रीमंत जरी असला तर त्या माणसाच्या पाठीमागं काय तर अडचणी दुःख सगळं लपलेलं असतं या. दुपारपर्यंत आमचं होईल बघा. पलीकडून पण नाही दगड, ते अशी टपक्यानेच मायदाळ दगड निघली ती. कुठनं एवढी दगड आहे ती कोणा आणतो. ही खरेदी जमीन आहे बघा, आमच्या आई बाप्पानं ही धान ती खरेदी घेतलेली आहे. आणि आम्ही जी आता खरेदी घेतली आहे त्यात तर मायदाळ दगडा इथं, म्हणजे दगडात ना आमचं आयुष्य काय बाहेर निघत नाही. तर चला, चालू आहे असं काम. तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा मला कमेंटमध्ये. आता जरा वाहतो दगड. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.